सर, महाड चौदार तळ्याचा 98वा वर्धापन दिन आहे. आपण अभिवादन केलं, काय सांगाल आजच्या या दिवशी? आज मी सामाजिक न्याय मंत्री म्हणून आज प्रथमतः या ठिकाणी आलो. मी या ठिकाणी आल्यानंतर जो काही उत्साह पाहिला, बाबासाहेबांनी 98 वर्षापूर्वी केलेला सत्याग्रह, त्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. सर्वजण एक उत्साहात जल्लोषामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करायला या ठिकाणी आले. भरतशेठ गोगावले जे या इथले स्थानिक आमदार आहेत, त्यांनी 3 वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना या ठिकाणचं सलामी देण्याचं जो काही सुरू केलं, तर तुम्ही आजही पाहिलं की बाबासाहेबांना या ठिकाणी सलामी दिली जाते. त्यांनी आणखीन एक मनोदय व्यक्त केलेलं आहे, या भागामध्ये जे पाणी आहे त्याला फिल्टरेशन प्लांट लावून ते पाणी पिण्यासाठी योग्य कसं होईल याचा सुद्धा विचार केलेला आहे. दुसरं महत्त्वाचं आहे, या ठिकाणी आमची भीमसृष्टी उभारण्याचा सुद्धा संकल्प आहे. लवकरच या संदर्भात मी बैठक आयोजित करेन. परंतु एक निश्चित आहे, बाबासाहेबांचे सैनिक, बाबासाहेबांचे अनुयायी आजही त्याच उत्साहात, त्या जल्लोषामध्ये आज इथं अभिवादन करायला येत आहेत. म्हणून आम्ही सुद्धा अभिवादन करून एवढंच या ठिकाणी प्रार्थना करू, बाबासाहेबांना सुद्धा प्रार्थना करू की आम्हाला या सर्वांना एक वेगळी शक्ती, एक चालना या ठिकाणी आम्हाला द्या, जेणेकरून या समाज बांधवाचं काम आमच्या हातून घडवू आणि एक वेगळा संदेश या महाराष्ट्रात द्या. चौदार तळ्याचं जे पाणी आहे ते अनुयायी येतात, प्राशन करतात ओंजळीने, मात्र ते पाणी अशुद्ध आहे. अनेक वर्ष सांगितलं जातं की त्या पाण्याला फिल्टर केलं जाईल, पण ती यशस्वी योजना होत नाही. अनेक वर्ष काय सांगितलं गेलं याबद्दल मला देणे गेले नाही, परंतु सामाजिक न्यायमंत्री म्हणून माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. तुम्ही पुढच्या वर्षी जेव्हा याल त्याप्रमाणे तुम्हाला इथं शुद्ध पाणी प्यायला मिळेल. सर, दिशा साली यांच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि आदित्य ठाकरेंवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. दिशा सालेंचा प्रथमदर्शनी खुलत झालेला आहे आणि म्हणून ते प्रकरण आता खऱ्या अर्थानं दिशा सालेंच्या वडिलांवर जो दबाव होता तो स्वतः ते आज हायकोर्टात गेले. आता हायकोर्ट याच्यावर काय निर्णय घेतो, परंतु यामागे अनेक जण आहेत, हे सिद्ध झालेलं आहे आणि आता त्याचा तपास पोलीस ज्या गतीने करतील आणि जो कोणी आरोपी असेल त्याला जेलमध्ये जावं. सर, दिशा सालियन के मामले में आदित्य ठाकरे पर कार्रवाई हो, ऐसी याचिका उसके पिता ने की है हाईकोर्ट में, क्या कहेंगे इसके ऊपर? देखिए, दिशा सालियन का पहले भी थोड़ा जो मृत्यु हुआ वो संशयात्मक था. आज उसके पिताजी खुल के बाहर आए, वो बर्दाश्त नहीं कर पा रहे. 5 साल से वो बर्दाश्त करते थे. उन्होंने कहा है कि एक्स मेयर ने उनके ऊपर दबाव लाया था और उसकी वजह से मैं बोल नहीं पा रहा था. आज वो हाईकोर्ट में गए हैं, हाईकोर्ट जो भी निर्णय लेगा उचित निर्णय लेगा, लेकिन इसके अंदर जो भी आरोपी अगर आ गए सामने तो उसको जेल में भेजा जाएगा. सर, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात जे वाहन वापरण्यात आली होती त्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला. G24 तासने हे प्रकरण उचलून बाहेर काढलंय. काय नेमकं शासन करणार आहे? तासाची या घटनेची दखल मंत्री महोदयांनी घेतलेली आहे. मंत्री महोदयांनी आज त्यांच्याशी सुद्धा बोललेले आहेत आणि लवकरच या संदर्भामध्ये ते बैठक आयोजित करून कडक कारवाई करण्याची सूचना सुद्धा दिली. सर, 2 वर्षांनी महाड चौदार तळ्याच्या 200 वर्ष पूर्ण होत आहेत. काय विशेष उपक्रम असतील आणि कशा पद्धतीनं तयारी असेल ती 200 वर्ष ऐतिहासिक दिवसाला पूर्ण होतात, 100 वर्ष पूर्ण होतात? 100 वर्ष ज्या दिवशी पूर्ण होतील त्या दिवशी एक वेगळा संकल्प असणार. तुम्ही पाहत असाल, निम्यात कोरेगावला सुद्धा त्या ठिकाणी लाखो अनुयायी येतात. यावर्षी बजेटमध्ये मी त्यासाठी 100 कोटीची तरतूद केली आहे. 2026ला त्याला 100 वर्ष बाबासाहेब त्या ठिकाणी येऊन जायला पूर्ण झालेले. मग त्याला 100 कोटी रुपयाचं आपण खर्च करतो. बुद्धगयाला आपण आता बिहार गव्हर्नमेंटकडून 10 एकर जागा घेतोय. त्या ठिकाणी वेगळं सुंदर असं न्यायभवन बांधायचा आमचा संकल्प आहे. अनेक कल्पना आहेत, अनेक कामं हाती आहेत. या 2 वर्षात ते पूर्ण होते. विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचं, महाराष्ट्रामध्ये 1,200 हॉस्टेल आम्ही निर्माण करतो. जूनपासून कामाला सुरुवात होईल आणि 25,000 विद्यार्थी त्या हॉस्टेलमध्ये सामावले जातील, एवढी आमची कल्पना आहे. आणि ते हॉस्टेलसुद्धा एक सुंदर जातीचे मॉडेल ज्याला म्हणताय त्या पद्धतीचे ते असणार आहेत. म्हणून जे जे या समाज कल्याण खात्यातर्फे करायचं असेल ते सर्व कार्यक्रम आम्ही करणार आहोत. थँक्यू सर.